नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या स्वामी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वामी भक्तांचे सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, आपले स्वामी महाराज आज आपल्याला एक नवीन अध्याय, एक नवीन संदेश देत आहेत. तो तत्पूर्वी आपणास नम्र विनंती आहे. आपण जर आपल्या स्वामी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन ऑल करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. बाळा, कोण तुझ्या साक्षात समोर येऊन उभे राहणार आहे? कोणाचे दर्शन तुला घडणार आहे? कोणत्या रूपात तुला दर्शन घडणार आहे? तू कोणाला पाहणार आहेस? हेच आम्ही तुला आज सांगणार आहोत. त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐक. बाळा, हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि तू तू हा संदेश ऐकत आहेस, कारण हा संदेश तू ऐकावास हीच आमची इच्छा आहे. कारण तुझ्या नशिबाचे फासे आता पलटणार आहेत. तुझ्या आयुष्यात खूप चमत्कार घडणार आहे. तुला आता जे पाहिजे आहे, जसे पाहिजे आहे तसेच तुझ्या आयुष्यात सर्व घडणार आहे. तुझी खूप प्रगती होणार आहे. बाळा, तुझ्या मनात तुझ्या खूप आशा स्वप्ने ही तू दाबून ठेवली आहेस. खूप अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात साठवूनच ठेवता. पण दडपणाखाली तुम्ही जगलेले आहात. पण असे मनात कोणतेच दडपण आणू नकोस. स्वतःला मोकळे कर. जिथे तुम्ही अडकलेला आहात, थांबलेला आहात, तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. पुढे पाहून चाला. पुढे जाऊन तुला जे पाहिजे आहे ते तर तुला मिळणारच आहे, पण त्याच्यापेक्षाही खूप जास्त तुला मिळणार आहे. त्यामुळे मनात नकारात्मक विचार आणून दडपण घेऊ नकोस. बाळा, तिथेच थांबू नकोस. पुढे चालत राहा. पुढे चालत राहा. भूतकाळाच्या त्या आठवणी अजूनही तुझ्या मनाच्या एका कोपऱ्यात तू जपून ठेवलेल्या आहेस आणि त्या आठवणींच्या जाळ्यात तुम्ही नेहमी अडकत असता. त्याच गोष्टींमध्ये थांबून राहण्याची तुम्हाला सवय झालेली आहे. पण तुमची ही सवय तुमच्यासाठी खूप घातक आहे. अजूनही तुम्ही जर त्याच आठवणीत जगाल तर वर्तमान काळावर आणि तुमच्या भविष्य काळावर याचा परिणाम होणार आहे. तुम्ही जसे आयुष्य पहिला भूतकाळात जगत होतात त्याच्या सावलीतच तुम्ही जगू लागाल. भूतकाळात जर तुम्ही अडकला तर तेथेच राहाल, जोपर्यंत तुम्ही मागचे दरवाजे बंद करणार नाही. तोपर्यंत पुढचे दरवाजे तुमच्यासाठी खुली कशी होणार? काय होणार? समोर उभे असलेले सुख पुढे पाहून बघ आणि मागची दारे पूर्णपणे बंद कर आणि पुढे पाहून चाल. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे मोकळे एकामे होणार नाही, तोपर्यंत नवीन सुख तुमच्याकडे कसे काय येणार? कोणतीही गोष्ट ही अशक्य नाही. प्रयत्नाने सर्व गोष्टी या शक्य होतात व प्रयत्नांमुळे सगळ्या गोष्टी शक्य असतात. त्यामुळे तू पहिला प्रयत्न कर. तुला मार्ग आम्ही दाखवू. तुझी साथ आम्ही देऊ. आता तुला लवकरच आमचे दर्शन घडणार आहे. तुझ्या मनात जी आमच्या भेटीला येण्याची इच्छा आहे बाळा, ती लवकरच पूर्ण होणार आहे. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं, सर्व समस्यांची उत्तरं ही आमच्या आशीर्वादाच्या रूपात तुझ्याकडे येत आहेत. त्या आशीर्वादांचा, त्या उत्तरांचा अगदी मनापासून स्वीकार कर. तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच असेल. तुझ्या संकटामध्ये,
तुझ्या दुःखामध्ये ही तुझी आई तुला कधीच एकटं पडायला देणार नाही. कधी स्वतःला एकटे समजू नका. आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. बाळा, तुझेही तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल ना, तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, मनुष्य जन्म हा सारखा सारखा मिळत नसतो. तुला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे, तो असा नेहमी विचार करण्यातच दुःखी होण्यातच वाया वाया घालवू नकोस. आणि मुळात दुःखी होऊ नकोस. प्रत्येक क्षण हा आनंदात जगण्याचा प्रयत्न कर. जीवन हे खूप सुंदर आहे. ते भरभरून मनसोक्त जग. जितके तुम्ही आनंदी राहाल, तेवढे तुमच्या अवतीभोवतीचे वातावरणही आनंदी होऊ लागेल. बाळा, तुझे आणि आमचे नाते हे खूप घट्ट आहे. त्यामुळेच तुझ्या सर्व प्रार्थना या आमच्यापर्यंत नेहमी पोचतातच व असतात. तुझ्या मनात ज्या काही गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी तुला मिळणारच आहेत. बाळा, तुझ्या मनात नेहमी तुझ्या स्वतःबद्दल खूप नकारात्मक विचार येत असतात ना? सांग बरं, मी कसं ओळखलं? मी तर परमात्मा आहे. मला ओळखायला काय कमी आहे? तुझ्या स्वतःला तुम्ही खूप कमी समजता, खूप कमी समजत असता, खूप कमजोर समजता. तुमच्या स्वतःवर तुमचा विश्वास नाही. बरोबर आहे ना बाळा? असेच राहिलात तर तुम्हाला जे बनायचे आहे ते तुम्ही कसे बनणार? काय बनणार? तुम्हाला स्वतःला खूप मोठ्या पदावर गेलेले मला पाहायचे आहे. आणि ते तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी पहिला गरजेचा आहे. तो म्हणजे तुमच्या स्वतःवरचा विश्वास. जिथे विश्वास असतो तिथे अशक्य शक्य मी करतो व बाकीच्या गोष्टी सुद्धा अशक्य घडतात. पण त्या अशक्य घडलेल्या गोष्टी मी शक्य करतो. कारण मी श्री स्वामी समर्थ आहे. बाळा, तू आता कोणतीच काळजी करू नकोस. तुझे वाईट दिवस संपत आहेत. तुझे लवकरच भाग्य उजळत आहे. तुझे स्वप्न पूर्ण होत आहे. आमच्या दर्शनाची तुझी इच्छा पूर्ण होत आहे. त्यामुळे तू आता कोणतीच काळजी करू नकोस. सगळे आता तुझ्या सोबतच चांगलेच होणार आहे. तू निश्चित राहा. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला आजचा हा संदेश आवडला असेल ना, तर मित्र हो, आपल्या स्वामींनी तुम्हाला दिलेला संदेश आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओवरती कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कुणाच्या तरी आयुष्यात थोडी तरी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे. तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपलं आयुष्य जगा, चांगल्यापणाने जगा व इतरांचीही काळजी घ्या. आता आपण या व्हिडिओला निरोप घेऊया. चला मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.